ज्यांच्या हृदयात तुमच्याकरता कवडीचीही किंमत नाही, अशा लोकांच्या मागे कशाला धावता? अशा लोकांकडून अपेक्षा का करता? अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न का करता? अशा लोकांच्या पुढे पुढे का करता? सोडा अशा लोकांचा पिच्छा. किंमत खूप महत्वाची आहे. किमतीवरूनच कळते वस्तू किती अनमोल आहे. पूर्ण जीवन आपलं देखाव्या करण्यात जाते, कोणाची वाहवाही करण्यात जाते. किंमत खूप महत्वाची आहे. किमतीवरून लक्षात येते की वस्तू किती अनमोल आहे, व्यक्ती किती अनमोल आहे. छोटासा शब्द आहे किंमत, पण खूप मोठा अर्थ दडलेला आहे, महान अर्थ दडलेला आहे त्याच्यामध्ये. किती किती गोष्टीची आपल्या जीवनात किंमत नाहीये. आपला श्वास येऊन राहिला, जाऊन राहिला, किती वर्ष झाले, किती हजार, किती लाख, किती करोड श्वास झाले, पण आपण कधी किंमत केली त्या श्वासांची? कधी आपल्या आरोग्याची काळजी घेतली? बिमार पडल्यावर कोणी दवाखान्यात जाते, पण बिमार जेव्हा नाही आहे आपण, तेव्हा आपण किती काळजी घेतो स्वतःची. तेव्हा खरी किंमत आहे. आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस झटतात, कष्टाचं सोनं करतात, अंगाचं पाणी पाणी करतात, आणि आपल्यासाठी आपण सुखात राहाव्यासाठी काय काय नाही करत, पण आपण कुठे किंमत करतो त्यांची. पण जेव्हा ते कामातून जातात, किडनी फेल होते, लिव्हर फेल होते, हार्ट फेल होते, ॲडमिट होतात, तेव्हा आपल्याला किंमत कळते की आई काय असते, वडील काय असतात. आणि कधी कधी तेव्हा पण किंमत कळत नाही मुलांना. तर आपल्या आई वडिलाचं महत्त्व समजा, आपल्या श्वासांचं महत्त्व समजा, आपल्या वेळेचं महत्त्व समजा, किंमत समजा या सर्व गोष्टींची. आणि जीवनामधून बिनफालतू लोकांची वजाबाकी करा, मायनस करा. निगेटिव्ह लोक जिथपर्यंत तुम्ही मायनस करणार नाही, तिथपर्यंत तुमच्या डोक्याला शांती मिळणार नाही. पूर्णपणे मायनस करून टाका आपल्या जीवनातून निगेटिव्ह लोक, तुमची हिंमत खचवणारे लोक, तुमच्या डोक्यात किळे टाकणारे लोक, तुमचा आशा उत्साह कमी करणारे लोक लवकर मायनस करून टाका. ह्या लोकांनी काही दिलं नाही आपल्याला आणि देऊ शकतील नाही. अशा लोकांची संगत करा की ज्यांच्यामुळे आपली हिंमत वाढते, आशा वाढते, उत्साह वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते. बाकी लोक मायनस करून टाका. ज्या विचारांनी आपल्याला बळ मिळते, ज्या गुरुच्या ज्ञानांनी आपल्याला बळ मिळते, ते गुरुचं ज्ञान सतत सतत त्याचं चिंतन करा, मनन करा, श्रवण करा. बळ वाढवा, मानसिक बळ वाढवा, आध्यात्मिक बळ वाढवा. किंमत समजा मानसिक बळाची. जितकं मानसिक बळ जास्त, तितकं दुःखांचा प्रभाव कमी. आणि मानसिक बळ वाढते आध्यात्मिक बळामुळे, आणि आध्यात्मिक बळ वाढते गुरुच्या ज्ञानामुळे. तर कोणाच्याही मागे लागू नका, कोणाच्याही समोर हात पसरू नका, कोणालाही आपलं दुःख सांगत बसू नका. आपल्या आतमध्ये काय कमी आहे कोणालाही सांगत बसू नका.
कारण की चुकीच्या लोकांच्या हातात जर आपल्या कमी गेल्या, आपल्या आतमधले दोष त्यांच्यासमोर प्रदर्शित झाले, आपलं दुःख प्रदर्शित झालं, कळलं त्यांना चुकीच्या लोकांना, ते फायदा घेतील काम जेव्हा वेळ येईल तेव्हा. म्हणून आपलं जे भविष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपल्या भविष्याचे शिल्पकार आपण आहोत. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आणि आपल्या जीवनाचे शिल्पकार गुरु आहेत. गुरुच्या हातात सोपवून द्या आपली जीवनाची मूर्ती, आणि मग आकार पहा किती सुंदर मिळतो. आणि स्वतःही पुरुषार्थ करायला विसरू नका. स्वतःही पाऊल टाकायला विसरू नका. सकारात्मकतेकडे पाऊल वाढवा. नकारात्मकतेकडून पाऊल मागे घ्या. सकारात्मकतेकडे पाऊल पुढे चालवा. आणि ही शक्ती फक्त आपल्याला त्या मार्गदर्शक सद्गुरूपासून मिळते. विचारांमध्ये बळ सद्गुरूंपासून मिळते. या संसारातून कुठूनही तुम्हाला निगेटिव्हिटी मिळेल, पण गुरुच्या विचारातून पॉझिटिव्हिटी मिळते. सगळं संपलं जेव्हा वाटेल तेव्हाही आपल्याला गुरु मार्ग दाखवतील. खाली पडलो तरी गुरु उचलून उभं करतील. लागलं तरी त्या जखमीला तेच मलम लावतील. जखम शरीराची असो की मनाची, गुरुच आपल्याला त्या शांतीचा मलम लावतील, विश्वासाचा मलम लावतील, आणि आपलं जीवन अजून पूर्ववत प्रकाशित करून देतील, उज्ज्वल भविष्य करून देतील. तर संगत चुकली की सगळं चुकते. एवढा संदेश लक्षात ठेवा आजचा, की श्रेष्ठ लोकांची, पवित्र लोकांची, पॉझिटिव्ह लोकांची संगत करा. गुरूंची संगत करा, ज्याच्यामुळे ज्ञानाचे दिवे लागून तुमच्या जीवनाची जगमग जगमग दिवाळी होऊन जाईल आणि खूप आनंद येऊन जाईल जीवनात. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव.